फॉर्मॅट करतो मी काय याच्यामध्ये डिफॉल्ट ओके. आता एक काम करू, हेच येस डेटावर फोल्डर तिकडे पण टाकू आपण. ठीक आहे, इथं पण येस डेटा नावाचं फोल्डर तुम्ही बघा. हे म्हणते ही फाईल कॉपी होणार नाही. कोणती? ई कार्ड सर्व्हिसेस. का? कॉम्प्रेस नाही, इन्क्रिप्शन. आता इन्क्रिप्शन हे एनटीएफएस फाईल सिस्टीमवर चालेल, फॅट्रो कशाला चालेल? ते काय करा तुम्ही, स्किप करायला लागेल तुम्हाला. प्रॉपर्टीमध्ये बघा किती साईज आहे फोल्डरची. आता फॅटेबल का 9.50 MB साईज ऑन डिस्क, 9.65 GB म्हणजे 9.50 GB फाईलची साईज, सॉरी फोल्डरची साईज. तर आपल्याला काय करायचं, आता हे फोल्डर कॉम्प्रेस करायचं आहे. हा पार्टिशन कोणता आहे? हा आहे फॅट. हा पार्टिशन कोणता आहे? फॅट. मग याच्यामध्ये फोल्डर ड्राईव्ह कॉम्प्रेस करायला ऑप्शन आहे का? नाही. पण तुम्ही जर एनटीएफएसच्या प्रॉपर्टीमध्ये गेले तर तुम्ही अख्खा ड्राईव्ह कॉम्प्रेस करून ठेवू शकता. बघा इथं कॉम्प्रेस दिस ड्राईव्ह टू सेव्ह द डिस्क स्पेस आहे ना ऑप्शन. तो फॅटला नसतो. तर आपण फॅटच्या फोल्डरमध्ये एक येऊ. पण याच्यावरती बघा, तुम्ही जर राईट क्लिक केलं प्रॉपर्टीजमध्ये जर गेले तर इथं तुम्हाला ॲडव्हान्स नावाचं बटनच नाही. त्यामुळे कॉम्प्रेस करण्याचं तुम्हाला ऑप्शनच नाही. मग इथं कसं कॉम्प्रेस केलं जातं? कॉम्प्रेस फोल्डर फीचरनं. मग या फोल्डरवरती तुम्ही राईट क्लिक जर केलं आणि तुम्ही याला म्हटले सेंड टू, बघा या ठिकाणी दिले कॉम्प्रेस झिप फोल्डर आहे का. आणि बघा याच नावाने इथं राहू त्याला यस डेटा आलं. म्हणजे हे फोल्डर जे आहे ना, हे ह्या नावाने इथं कॉम्प्रेस आहे. आणि तुम्ही जर या फोल्डरच्या प्रॉपर्टीजमध्ये जर गेले कॉम्प्रेस फोल्डरच्या 9.34 MB झालं. कारण की बघा ह्या त्या लेवलचं फाईल पाहिजे. आता या कशा कन्वर्टेड फाईल, त्यामुळे जास्त कॉम्प्रेशन झालं. आता आपण काय करू, हे जे आहे ना, हे फोल्डर उडून टाकत तरी चालतं तुम्ही आता. कारण की आता या फोल्डरचा सगळा डेटा याच्यामध्ये. पण ह्या फोल्डरला तुम्ही डबल क्लिक करून असं मी जर डबल क्लिक जर केलं, हे एस डेटा फोल्डर आहे. याच्यामध्ये मी फाईल डायरेक्ट मॉडिफाय नाही करू शकत. त्याच्यामध्ये कोणती एक फाईल घेत तुम्ही जर घ्यायची समजा, हां मी जर याच्यामध्ये चेंजेस करायला जर लागलो, काय चेंज नाही दादा, फाईल मेनू सेव्ह ते नाही म्हणतं. ते म्हणतं सेव्ह ॲज. इथं तुम्हाला चेंज करता येणार नाही. तुम्हाला बाहेर कुठंतरी त्याला सेव्ह करावं लागेल. नाही होत ते तुम्हाला बाहेर काढून सेव्ह करावं लागेल, किंवा तुम्हाला बाहेर सेव्ह करून तिला पुन्हा मध्ये टाकावं लागेल. डायरेक्ट चेंज करता येत नाही, हे शक्य नाही आहे. आणि एनटीएफएस कॉम्प्रेशनचं कसं आहे, आरडी ड्राईव्ह त्याच्यामध्ये एस डेटा आहे. हे आता आपण काय करू, याला एनटीएफएस कॉम्प्रेशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा एक फाईल सुद्धा कॉम्प्रेस करते तुम्हाला. मला जर असं वाटलं फक्त ही फाईल कॉम्प्रेस करायची रवी तळेकर, तर प्रॉपर्टीजमध्ये जा. ओके. त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्ये आणि हे बघा याच्यामध्ये कॉम्प्रेस कॉन्टेंट्स टू सेव्ह डिस्प्लेस. बघा ही फाईल तुम्हाला बरोबर दाखवेल, ते ब्लू कलर दाखवली की नाही. तुम्हाला जर असं वाटतं अख्खं फोल्डर तुम्हाला कॉम्प्रेस करायचं आहे, तर मग या फोल्डरच्या प्रॉपर्टीजमध्ये जा. आणि त्या प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर तुम्ही ॲडव्हान्समध्ये जा आणि तुम्ही अख्खं फोल्डर कॉम्प्रेस करून ठेवू शकता. येस, अप्लाय चेंजेस टू दिस फोल्डर, सब फोल्डर्स अँड इट्स फाईल्स. बघा ते फोल्डरचं ब्लू झालं कलर, आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्या फाईलचं कलर दिसतो. ओके. आपण एस डेटा नावाचं फोल्डर कॉम्प्रेस केलं. 9.50 9.41 ऑन डिस्क, साईज आहे 9.50, बरोबर आहे की 9.41 झाली. त्याचबरोबर आता त्याची खासियत काय, तुम्ही याच्यामध्ये कोणतीही फाईल डबल क्लिक करून ओपन करा आणि डायरेक्ट मॉडिफाय करू शकता. बघा काय विचारलं ते तुम्हाला, काहीच नाही. बघा फाईलमध्ये सेव्ह पण झालं. म्हणजे फाईल ज्यावेळेस डबल क्लिक करतो ना, तर ते ऑटोमॅटिक अनकॉम्प्रेस करून घेतो. पुन्हा फाईलमध्ये सेव्ह करून फाईलमध्ये चेंजेस करून सेव्ह केलं का पुन्हा ऑटोमॅटिक कॉम्प्रेस करतो. ते कॉम्प्रेशन अनकॉम्प्रेशन ऑटोमॅटिक होतं. पण आता हे IPO GPO प्रोविजनिंग आहे. या फाईलला तुम्ही प्रॉपर्टीजमध्ये जर गेले आणि तुम्ही जर म्हणले मला याला इन्क्रिप्ट करायचे, तर तुम्ही याला इन्क्रिप्ट करू शकत नाही. कारण की इन्क्रिप्टवरती क्लिक केलं की कॉम्प्रेशनचं बटन काय आता ही झाली इन्क्रिप्ट. कॉम्प्रेशन आहे त्याच्यामध्ये. आता एक तर ती कॉम्प्रेस होते किंवा इन्क्रिप्ट होते. पण जर तुमच्याकडे ही जर फाईल असेल, हे जर फोल्डर असेल, हे एफ ड्रायव्हरचं, तुम्ही याला काय करू शकता, इन्क्रिप्ट करू शकता. पण फॅटला इन्क्रिप्शन सपोर्ट करतं का? नाही. इन्क्रिप्शन फक्त एनटीएफएसचा फीचर आहे. त्यामुळे तुम्हाला याला जर इन्क्रिप्ट करायचं असेल तर याला पुन्हा तुम्हाला कॉपी करून तिकडे घ्यावं लागेल. कुठं
या डी सी मध्ये घ्या, डी मध्ये घ्या, कुठे घ्या, मी सी मध्ये घेतो. बघा मला इथं जरी इन्क्रिप्ट करायचं प्रॉपर्टीमध्ये या फोल्डरला तुम्ही डायरेक्ट इन्क्रिप्ट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इन्क्रिप्ट कंटेंट्स टू झाली की नाही. म्हणजे कॉम्प्रेस फोल्डर फीचरनं जी फाईल फोल्डर आपण कॉम्प्रेस केलेला आहे ते इन्क्रिप्ट करतात. पण NTFS कॉम्प्रेशन जे फोल्डर किंवा फाईल आपण कॉम्प्रेस केलेली आहे त्याला तुम्हाला इन्क्रिप्ट नाही करतात. इन्क्रिप्ट केली तर कॉम्प्रेशन म्हणजे कॉम्प्रेशन निघून जातं.